नमस्कार, मी अवंतीची आई अवंती शेडगे या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज अवंतीची आई काय करत आहे. तर आज अवंतीच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशी होती, म्हणजेच उद्या शनिवारी आषाढी एकादशी आहे. पण अवंतीच्या स्कूलमध्ये आजच आषाढी एकादशी सेलिब्रेट करणार होते, कारण उद्या स्कूलला सुट्टी होती. अवंतीचा एक छोटासा डान्सही होता, मग त्याच्यासाठी तिची मी तयारी केली होती. मग तिला मी छान अशी रेडीमेड साडी माझ्याकडे पहिलीच होती आणि मग मी तिला घातली. मस्त असे दागिने गौरीचे होते. गौरी गणपतीच्या वेळेस मी जे गौरीला घेते तेच माझ्याकडं गळ्यातले दागिने भरपूर होते. मग मी तिला तेच घातले होते. असा बुचडा तिचा छान केला होता. तिला असं रेडी केलं होतं. हे रेडी करायला मला तिला खूपच आवडतं आणि तिलाही असं खूप आवडतं नटायला, शायनिंग मारायला. महत्त्वाचं म्हणजे ती असा मेकअप करताना मला सहकार्य करते आणि तिला मेकअपचं पण वेड आहे. आणि मग छान छान मी तिचा मेकअप केला, मस्त रेडी केलं आणि मग स्कूलमध्ये जायचं, आवरायचं पटपट. ही आमची अशी लगबग तयारी चालू होती पटपट आवरण्याची. अवंती अशी मध्ये मध्येच बडबड करत होती, अशी मध्येच नखरे करत होती. मी पण अशी रेडी झाली होती थोडीशी, कारण मला पण तिच्यासोबत एक वारकरी फुगडी घालायची होती. मग अवंतीने मी एक वारकरी फुगडीची प्रॅक्टिसही केली होती. मग आमच्या दोघींची एक फुगडी होणार होती, ती तुम्हाला पुढे दाखवतेच. आम्ही खाली स्कूलची व्हॅन येईपर्यंत काय करायचं तोपर्यंत आम्ही ती फुगडी केली होती. अशी मी तिची दृष्ट काढली, छान तिला रेडी केलं. मग तिचे असे नखरे सुरू झाले. असं प्रत्येक आई हौशी जर असेल ना, ज्या घरात म्हणजे आई हौशी असेल त्या घरातली मुलगी ही रखुमाईच्या अवतारातच दिसणार आणि रखुमाई सतत आपल्या घरात राहणार. फक्त आपली आई हौशी असली पाहिजे. असं अवंती माझी खूप छान आणि मस्त दिसत होती. माझी ही छोटी रखुमाई दिसत होती. साक्षात ही छोटी रखुमाई बघा कशी नखरा करते. त्याच्यानंतर मग आता शेजारी स्वरित दादा आहे, त्याच्या घरी गेलो. त्याच्या घरी ही विठ्ठल रुक्मिणीची सुंदर आणि छान मूर्ती होती. मग मला त्या विठ्ठलांसोबत, त्या रुक्मिणीसोबत फोटो आणि व्हिडिओ बनवायचे होते, म्हणून मी तिच्या घरी गेलो. मस्त फोटो काढले. नंतर खाली आल्यानंतर अवंतीची फ्रेंड ही अशी रेडी होऊन आलीच होती व्हॅनसाठी. मग त्या दोघींची अशी मस्त वारकरी फुगडी केली. दोघी किती हसत होत्या बघा. नंतर मग स्वरित दादा खाली आला, त्याच्यासोबत पण एक वारकरी फुगडी घेतली. अवंती तर घरी जेव्हा मी तिचे रील बनवत असते किंवा तिची डान्सची प्रॅक्टिस घेत असते तेव्हा ती खूप सहकार्य करते आणि खूप छान ॲक्टिंग, ताल बिल करत असते. पण जेव्हा प्रत्यक्षात स्टेजवर किंवा कोणाच्या समोर करायचं असतं तेव्हा ती खूप लाजत असते. मी तिला सांगत असते लाजू नको, लाजलं तर मग छान नाही वाटणार. पण ती थोडी लाजरीच आहे. नंतर मग आमच्या या तिघांची छोटीशी आम्ही दिंडी काढली मस्त. आम्ही ह्या तिघांच्या पण ह्या तिघांच्या पण आई रील बनवत होत्या, व्हिडिओ बनवत होत्या मुलांची. का तर आपल्याकडे एक आठवण असायला पाहिजे. ही अशी विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती घेऊन अवंती निघाली होती. नंतर मग पुढे बघा म्हणलंच ना, अवंतीची माझी फुगडी होती. ती ही वारकरी फुगडी आम्ही दोघींनी छान आणि मस्त केली. आई आणि अवंती एकमेकींचं